राज्यातील एकाकी पदांना आरक्षणातून सवलत, राज्य शासनाचा मोठा निर्णय। मुंबई राज्य शासनाच्या सेवेतील एकाकी आयसोलेटेड पोस्ट्स पदांबाबत महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे। यापुढे एकाकी पदांच्या भरतीसाठी आरक्षणाचे धोरण लागू राहणार नाही असे स्पष्ट आदेश सामान्य प्रशासन विभागाने जेड निर्गमित केले आहेत। नेमका निर्णय काय? शासनाने प्रसिद्ध केलेल्या नवीन शासन निर्णयानुसार जी.आर. जर एखाद्या संवर्गात केवळ एकच पद असेल ज्याला एकाकी पद म्हटले जाते तर अशा पदावर सरळ सेवा भरती किंवा पदोन्नती करताना आरक्षणाचे नियम लागू होणार नाहीत। 2001 च्या आरक्षण अधिनियमातील कलम 3.1.6 मधील तरतुदींचा आधार घेत हा निर्णय घेण्यात आला आहे। महत्त्वाचे मुद्दे: गुणवत्तेनुसार निवड। एकाकी पदावर सरळ सेवेने नियुक्ती करताना केवळ गुणवत्तेचा मेरिट विचार केला जाईल। पदोन्नतीचे निकष: अशा पदांवर पदोन्नती देताना आरक्षण न लावता केवळ ज्येष्ठता आणि पात्रता सिनियरिटी कम मेरिट यानुसार निवड केली जाईल। बॅकलॉगचा प्रश्न निकालात: या पदांना आरक्षण लागू नसल्यामुळे त्या ठिकाणी आरक्षणाचा अनुशेष बॅकलॉग निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही असे शासनाने स्पष्ट केले आहे। कोणाला लागू असणार? हा निर्णय केवळ मंत्रालय स्तरापुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय सेवा मंडळे महामंडळे जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिका शासकीय अनुदान प्राप्त संस्था विद्यापीठे आणि सहकारी संस्थांमधील एकाकी पदांसाठी बंधनकारक राहणार आहे। या निर्णयामुळे अनेक विभागांमधील प्रलंबित भरती प्रक्रिया आणि पदोन्नतीचे मार्ग मोकळे होण्याची शक्यता आहे। जुन्या शासन निर्णयातील संभ्रम दूर करून हा सुधारित आदेश निर्गमित करण्यात आला असल्याचे सरकारने म्हटले आहे। मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा। त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा। आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल। लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे।